तरी फक्त आता जिंकायचं. 3 ओव्हरचा मुकाबला. गोलंदाजी मार्बल विशालचं कौतुकास्पद कामगिरी राहिली आहे. स्वराज्य स्पोर्ट्स टीमने देखील प्रभावी नेतृत्व केलंय. आज दमदार परफॉर्मन्स त्याने देखील दिलाय. साइडला चेंडूला वळवलाय. फिल्डर आहेत तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण. एकदा दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील होताना पाहायला मिळाला. त्याप्रमाणे चर्चा रंगली गेलेली. तर हे 2 बॅटर्स गणेश कौलीपाडा टीम. विचार असेल की एक 3 षटकामध्ये 40 प्रयत्न असेल. खोलटप्प्याचा चेंडू ड्राइव्ह केला. मनगटी फटका पाहायला मिळाला. ओ क्षेत्ररक्षण या टप्प्यामध्ये असं करून चालणार नाहीये. खामियाजा भोगावा लागतोय. चेंडू पाहतोय सरळला निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. नशिबाने दिलेली साथ, नशिबाचा चौकार. चौकार बघा घाई केली. ते घाई म्हणतात ना की संकटाला आमंत्रण देईल. ते संकटाला आमंत्रण दिलं होतं तिथे. बॅटची कडा पाहायला मिळते. तळमाट क्षेत्रामध्ये खेळाडू आता आहेत. चेंडूला अडवले गेले. स्टॉप केले. चेंडू आपण पाहिलं तर उचलला फेकला. धाव मिळाली. एक ने टीमचे टोटल पाहिली आपण तर 6 चेंडू फेकून झाले 4 पहिल्या ओव्हर मध्ये. आतापर्यंत आपण पाहिलं विशालची गोलंदाजी चांगली राहिली आहे. एक खराब क्षेत्ररक्षणामुळे थोड्या धावा त्यांनी मानेना एक्स्ट्रा केल्या. विशालला आज किफायती विकेट टेकर गोलंदाज राहिला देखील आहे. पुढचा चेंडू पाहतोय आपण. विशालसाठी आता काय घडलंय. बॅटचा हलकासा चेंडू थांबत नाहीये तिथे. अगदी बाउंड्री लाईनला लगेचच ओलांडतोय. फास्ट आहे आणि चौकार बी आहे. टोटल मात्र पोहोचली आहे 10 या आकड्यावर. बॅटिंग करतात थोडीशी त्यांना साथ मिळाली नशिबाची. एक समोरच्या दिशेने मागच्या दिशेने 2 चौकार मिळाले. आता खडे खडे शॉट अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु जिथे आपण पाहिला संपर्क झाला नाहीये. एक चांगल्या चेंडूने कॉम्पॅक्ट केला. विशाल समोसा या गोलंदाजाने आपण बघितला. षटक समाप्त झाले पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीम बाद 10 रन्स पण पाहिले तर एक चांगली सुरुवात मिळालेली आहे. आणि ही सुरुवात आपण पाहिली तर ज्या प्रकारे आतापर्यंत झाले ना जबरदस्त अगदी आपण पाहिजे तर मेमाडी परंतु 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे आणि 2 षटकामध्ये किती धावसंख्येपर्यंत मजल मारली जाते ते पाहायला मिळेल. समोरच्या दिशेने गोलंदाज रोहनचं भव्य स्वागत केलंय. अगदी जबरदस्त अफलातून लाजवाब फटका मनोहर बोरीच्या पॅडमधून येताना पाहायला मिळतोय आणि सिक्सर त्या फटक्यावर मोहर मात्र लगावली जाते. पुन्हा एकदा उडवलाय हवेत फिल्डर. आता विशाल आहे तिथे आणि या वेळेला मात्र कॅच त्यांच्या माध्यमातून कलेक्ट केला जातोय आणि पहिला पण एक चांगला फलंदाज ज्याने षटकार लगावला होता मात्र त्याला केलं पास आणि ते आपण पाहिलं पहिलीच सफलता मिळवण्याचं कार्य गोलंदाज रोहनने केलंय आपल्या संघासाठी. राम नारायण बाजा बजाता, राम नारायण बाजा बजाता, झूम 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 ठुमका लगाता, झूम 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 ठुमका लगाता, सब लोगों का दिल बहलाता, सब लोगों का दिल बहलाता रे. सफलता पहिली विकेट
विकेट मात्र प्राप्त केली जाते. बघा ही मॅच जिंकेल त्या संघाला एक संधी मिळेल या स्पर्धेच्या हाय फाईव्ह मध्ये प्रवेश करण्याची, म्हणजे सुपर फाईव्ह मध्ये. कारण की तिथे शेवटचा सामना खेळावा लागेल स्वराज्य स्पोर्ट्स 25 या संघासमोर, परंतु तिथे परफॉर्मन्स दिला तर तुम्हाला एक संधी आहे ती ऑन आहे. तर त्याच्यासाठी हा सामना जिंकणं सगळ्यात महत्त्वपूर्ण गोष्ट. बॅटर रणजित इन झालेत मैदानाच्या आतमध्ये. पहिलं विकेट आणि ती विकेट मात्र पण बघितले मिळवल्यानंतर आत्मविश्वास नेहमीच वाढलेला पाहायला मिळेल. धीमा टाकलाय कडे कडे आपण पाहू शकतोय. बॉलिंग ट्रॅकवर जर आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज रोहन, चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. चेंडू पंच चांगला आहे, पॉवरफुल पाय चॉपच्या बाहेर थोडा रोम दिला, त्यावरती कटकडक रहा आणि चेंडू सरळ निघून चाललाय सीमा रेखा पार. आणि हा मिळेल दमदार फटका, दर्जेदार चौकार, 4 धावा. रुकेगा नहीं साला. सारी झोंपड़ी की चिड़िया कैसे कांपती रहती है, ऐसे कूद हाथों कैसे जीतेगा. अरे दांत है तो बात बन जा, दांतों के बाद उड़ जा हाथ के बाद. बाहेर रोम मिळाला आणि तिथे लगेचच हात मोकळे केले रणजितने. आपल्या संघासाठी पण पाहिला तर महत्त्वपूर्ण धावा, चौकार प्राप्त केला. साईडला मात्र खेळण्याचा प्रयत्न केला होता, थोडासा मात्र या वेळेला लांब ठेवला गेला टप्पा. आणि त्यामुळे आपण पाहू शकतोय की इथे डॉट मिळाला. एकूण झालेले चेंडू या ओव्हर मध्ये आपण पाहिले तर 5 फलकावर फक्त 20 बेस एक विकेट त्यामध्ये आपण पाहिली. पुन्हा एकदा आपण पाहिला सुंदर कमबॅक झाला गोलंदाज रोहनचा. चौकार पडला होता, परंतु त्यानंतर लागोपाठचे चेंडू डॉट आले आणि त्यामुळे आपण पाहू शकतो की सिमिट ठेवलंय 2 षटकामध्ये आपण पाहिलं ना, तर संघाला अगदी 20 या आकड्यावर अगदी आपण पाहू शकतो की 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि किती आता येते हे देखील पाहावं लागेल. या 6 चेंडूसाठी नक्की जाणार मैदानाच्या आतमध्ये, परंतु जाऊया त्यापूर्वी आपण डीजे यांच्याकडे पाहायला मिळतात. कि मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इम्तिहान होता है. डरने वाले को कुछ भी नहीं मिलता जिंदगी में दोस्तों, क्योंकि लड़ने वालों के कदमों में जहान होता है. डेफिनेटली शेवटच्या षटकासाठी निवड केलेला गोलंदाज मात्र आपण पाहिला आउटफील्ड मध्ये थोडासा दगा दिलाय चेंडूने क्षेत्ररक्षकांना. नतीजा पाहिला पण तर चौकार पहिल्याच बॉलवर मिळतोय. आजी केतन, आजी केतन, आजी केतन, आजी केतन. रंगीले कैसा जादू किया. शैलेश बॉलिंग ट्रॅकवर पुढचा चेंडू
और सामी सामी जो कहती हूँ मर्द मेरा तू लगता है सामे और सामे तेरे पीछे पीछे चलूं जैसे तेरे पीछे पीछे चलूं जैसे मंदिर की सीढ़ी पे चढ़ूं सामे तेरे बगल बैठूं ऐसे जैसे शिव के
चांगले संघ आहेत आजच्या दिवसामध्ये हलका हाफ पण हलका हाफ मधून आपण बघितलं दोन संघ सध्या तरी लढत आहेत परंतु मॅच आहे ना शेवटची एक चांगली होणार आहे कारण की स्वराज्य स्पोर्ट्स पेंटीपाडा संघ चांगला
एकवीस धाव्यांची गरज आहे. बघितलं तर अंतिमच्या टप्प्यापर्यंत जात असताना आपल्याला जर पाहायला मिळतोय. रुपेश रायत या खेळाडूकडे नजर जास्त असेल, कारण की या खेळाडूला चालण्या हे गोखिवरा संघाच्या माध्यमातून अनिवार्य असेल. हो, क्या बात आहे. आल्या बेधडक सिक्सर ठोकलाय कडक. 6 धावा. हो, थँक्यू. अगदी ऑफस्टमच्या बाहेर हा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला गेला होता, वाईडर लाईन पकडण्याचा प्रयत्न केला होता, परंतु हा चेंडू आहे ना फलंदाजाच्या मनपसंत चेंडू होता आणि तो व्यवस्थित बॅट मध्ये घेतला, टक्कन उडवला. 6 धावा मिळवल्या गेल्या. धावफलक 18 अगदी पाहिला आपण तर 9-15 हे समीकरण आता निर्माण झालंय. उलटास पुन्हा एकदा उडवलाय, पाहावं लागेल, परंतु यावेळेला डिस्टन्स मात्र मिळालं नाहीये आणि मग फलंदाज होईल बाद. रुपेश रायतच्या खेळीला मात्र संपवला गेलाय. मॅच मध्ये पुन्हा एकदा पलटवार इथे होताना पाहायला मिळतोय राजाचा, जय गणेश गवलीपाडा संघाचा. थँक्यू. आपण पाहतोय जबरदस्त मुकाबला. आपण पाहतोय जय हनुमान पायगाव चषक सामना जिंकण्यासाठी 15 धाव्यांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 8. जय गणेश गवलीपाडा संघ मात्र बॉलिंग मध्ये आपण पाहिलं तर नक्कीच प्रयत्न त्यांचे तटोतट आहे. दुसऱ्या बाजूने बॅटिंग करणारी टीम अगदी आपण पाहिलं तर एक गावदेवी गोखिवरे डेफिनेटली 4 चेंडू टाकून झालेत, म्हणजे 8 चेंडू शिल्लक आहेत. आपटण्याचा प्रयत्न इनफिल्डच्या वरून पॉइंटच्या डोक्यावरून फटक्याला मात्र स्लाइस केलाय. चेंडू पाहतोय यावेळेला थांबणार नाहीये त्या क्षेत्रामध्ये आणि चेंडू निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या पार आणि मिळेल हा चौकार. 4 धावा. थँक्यू. बघा चौकार आला आणि पुन्हा एकदा बॅटिंग करणारी टीम थोडीशी पुढे आली आहे. 7 मध्ये 11 अजून सुद्धा मॅच आहे, असं नाहीये की मॅच संपलाय. 1-2 चांगले चेंडू किंवा 1-2 चेंडूवर विकेट फिल्डिंग करणाऱ्या टीमला आणू शकतील, परंतु 1-2 चांगले फटके ते बॅटिंग करणाऱ्या टीमला गोखिवरे टीमला विजयाचं दार मात्र उघडून देतील. परंतु आपण पाहतोय राज हा चेंडू कशा प्रकारे हाताळतायत. फलंदाजाने मन बनवला होता की स्क्वेअर ऑफ द विकेट खेळूया, परंतु नाही. चांगला चेंडू पाहायला मिळाला. सरासरी मात्र कायम आहे, कारण की पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या 11, दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील आल्यात 11 आणि आता तिसऱ्या ओव्हरमध्ये देखील हवा आहेत 11, कारण की 2 षटकाचा खेळ समाप्त झाला आणि 2 गड्याच्या मोबदल्यात 22 धावा फलकावर लागल्या गेल्यात. बघा थोडंसं सहकार्य करा प्लीज. 6 चेंडू 11 धाव्यांची गरज. सामना कोणता संघ जिंकेल, कोणता संघ आपण पाहिला तर पुढे वाटचाल करेल आणि स्वराज्य पेंढरीपाडा या संघाच्या समोर लढताना आपल्याला पाहायला मिळेल. थँक्यू. मुकाबला रंगीन हसीन रफ अँड टफ होता असताना पाहायला मिळतोय. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. शैलेश आहेत, विशाल आहेत. शैलेश यांनी पहिले 4 धावा केल्यात, विशाल यांनी 6 मध्ये 9 केल्यात आणि शैलेश
विशाल पाहतोय स्ट्राईक एंड कडे. हा चेंडू कदाचित विकेट किपरने चुकी केली आहे. ही चुकी करून चालणार नाहीये, कारण की हा चेंडू पकडला असता तर डॉट निघाला असता. जर तर या गोष्टीला तारा नाही क्रिकेटमध्ये. पहिला आपण स्ट्राईक रोटेट झाली, एक धाव मिळाली, 5 चेंडू आणि 10 धावा. मॅच आपण पाहिला तर एक चुरशीचा होतोय, एक रंगतदार रोमहर्षक मुकाबला पाहायला मिळतोय. जसं म्हटलं जातंय ना की तूफानों से नजर मिलाओ, सैलाबों पे वार करो, मुश्किल लोग का चक्कर छोड़ो और तैर के दरिया पार करो. 5 चेंडू 10 धावा. हो, सुंदर सुंदर चेंडू. अगदी आपण पाहिलं तर गोलंदाज ऋतिक बरबच्या माध्यमातून मॅच आपण पाहिली आहे ना, थोडीशी फसलेली पाहायला मिळतीये. आता या मॅच मध्ये जर बॅटिंग करणाऱ्या टीमला जिंकायचं असेल तर मग आक्रमक अग्रेशन दर्शवावं लागेल, नाहीतर काही नाही. ऑन साइडला चेंडूला खेळलं जातं, एक धाव मात्र मिळेल यामध्ये अपेक्षा आहे. दुसऱ्या धावीचा प्रयत्न नाही होणार. होतोय नाही मात्र आपण पाहू शकतो हा ना, भरपूर काहीतरी होतंय. यस नो असं तालमेल जरूर पाहायला मिळाला. बघा 3 मध्ये 9. अब 3 गेंदों में 9 रनों की जरूरत है. मुकाबला अब उस पड़ाव पे आया है. क्या बेहतरीन, छान. आपटून टाकण्याचा प्रयत्न, फायनली खाली क्षेत्र. आणि शाळेमध्ये असतं ना, रिकाम्या जागा भरा आणि नक्कीच खाली क्षेत्रामध्ये चेंडूला पाठवून दिला आणि 4 धावा मात्र आपण पाहिल्या तर पूर्ण केल्या. थँक्यू. जबरदस्त मॅच आता पाहायला मिळते. 2 चेंडू 5 धावा. जसं म्हटलं जातं ना की कड़ी से कड़ी जोड़ो तो जंजीर बन जाती है और मेहनत पे मेहनत करो तो बड़ी वाली तकदीर बन जाती है. आणि आता मात्र तकदीर बनवायची संघाचे तर 2 चेंडू मध्ये 5 धावा. न मिक्सिंग न फिक्सिंग, ओनली कंपल्सरी चेसिंग मध्ये 2 चेंडू मध्ये 5 धावा तुम्हाला पूर्ण करायच्याच आहेत. आणि आता कोण करते कसं करते माहिती नाही, पण काय घडतंय. पुन्हा एकदा पहिला फटका हवेत आहे. ओ कॅच ड्रॉप झालाय. आता काय घडलंय हा ना, तू माय पुन्हा एकदा धावपळीचं क्रिकेट धडभर मात्र उडालेली आहे. आणि मात्र आपण पाहिलं ना तर सामना आता मात्र अशा मोडवर आलाय की 1 चेंडू आणि 3 धाव्यांची गरज. बघा आता गावदेवी गोकिरे टीम देखील विचार करेल की आम्ही ज्या फर्स्ट इनिंग मध्ये मिसफील्ड केलं होतं ना, ज्या धावा खर्च केल्या होत्या ना, त्याच मागा पडतात. 1 चेंडू आणि 3 धाव्यांची गरज. 1 चेंडू 3 धावा. कंपल्सरी चेसिंग आहे. 3 धावा कशाही पूर्ण करायच्या आहेत आणि त्या कशा प्रकारे केल्या जातील. मैदानी बीच बड़ा वाला संघर्ष जारी है. आने वाला वक्त ये बताएगा कि अब कौन किसमें भारी है. 1 चेंडू 3. अगदी आपण पाहिला तर गोलंदाज प्रयत्न करणार, हा चेंडू चांगला फेकण्याचा. फलंदाजाचे प्रयत्न कुणाचे पूर्ण होतात ते देखील पाहूया. चांगला फटका आणि विनिंग शॉट. मॅच मात्र जिंकले आई गोकिरे संघ आणि गावदेवी गोकिरे संघ. कॉंग्रॅच्युलेशन्स. या लगेच आपण या कॅप्टन 2 टॉस बॉक्सच्या दिशेने. विशाल ठरतो या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. मारली आणि उपट चला पंच म्हणतायत किती ओव्हरचा मॅच. 5:30. चला कॅप्टन या, स्वराज्य स्पोर्ट्स टीमचे कॅप्टन. आले विशाल आपण